अण्णा. अरे जय, सुहास आलात? या या. बघितलं ना किती पसारा पडलाय तो. सामानाची बांधाबांध चाललीये ना. त्या पसारामध्ये कुणी आलं ना नेमकं तर चहा करायला सुद्धा हात मोकळा नाही. नाही वहिनी, चहा नकोच. हो का? चला बरंच झालं. एक काय 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 हवंय तुला चिनू? तू उगाच गोंधळ घालू नको. बघू ठेवते बाजूला. हो अहो अहो, यादीप्रमाणे आपण सगळं सामान घेतलंय ना? मला काही लक्षातच राहत नाही. हो हो घेतलंय ना. बघितलंच ना जय, हे असं चाललंय. आठवडाभर सामानाची बांधाबांध करतोय तरी आयत्यावेळी डोक्यातून काहीतरी निसटतच. अगं आता काय राहिलंय सांग ना, मी घेऊन येतो. अहो अहो, ते नाही का, ते बघा असं ते बर्फावर घेऊन घसरतात. ते असं काठ्यांवर असतं ते, आणि असं आपण असं वल्लवत पुढे जायचं असतं. ते आहे का तुमच्या ओळखीत कुणाकडे? आता इथे कुठे बर्फ पडतो, ते कोणाकडे असणार? हे काय झालं? विचारायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे, मी विचारतो. असलं तर घेऊन जाऊया. हा बरं जय, अण्णांची औषधं सगळी या बॅग मध्ये ठेवलेली आहेत बरं का? हे कसले ठेवतायत? मी ठेवली ती आठवणीने. हो हो हिनेच ठेवली. पण खरोखर काय गरज आहे तिकडे जायची? मी राहीन इथे एकटा, उगाच लोकांना त्रास होईल. अण्णा असं काही होणार नाही. मी स्वतः काकांकडून परवानगी घेतली. ते म्हणाले लवकरात लवकर घेऊन येताना, आणि तेही खूप खुश आहेत तुम्ही येणार म्हणून. हो ना? मग झालं तर अण्णा, आता तुम्ही काही काळजी करू नका, खुशाल जा. आणि ते घर आहे ना, ते पण आपलंच समजा, म्हणजे अजिबात परक वाटणार नाही. कळलं? अभिदादा, अरे आयडी प्रूफ घेतलंस का? तुला एअरपोर्टला लागेल ना? हो घेतलंय. काही म्हणा दादा, तुझं प्लॅनिंग जाम आवडलं मला. म्हणजे सेव्हिंग करायचं आणि एकच मोठी टूर करायची. चिनूची मजा आहे काय चिनू? हो. काय वहिनी? ते म्हणजे माझ्या आईनी थोडीफार मदत केली ना पैशाची या ट्रिपसाठी. हो की नाही? हो दादा तर मला म्हणाला की आता आता गप्पा मारत राहिलो ना, सगळी कामं राहतील बाजूला. हा नंतर. दादा आम्ही निघतो, उशीर होईल पुढे. चिनू हे घे वहिनी. अगं बाई, का बघ काकाने आणलंय. काका, हे ग्लव्स कशासाठी? अरे थंडी असेल ना तिथे, आणि चिनू तिथे जातोयस तिकडे जास्त मस्ती करू नकोस. नाही करणार. आणि आजोबा, आम्ही आलो की तुम्हाला लगेच घ्यायला येऊ. बर. आणि नीट राहा, शहाण्यासारखं वाग. अण्णा निघायचं? ह घेतो. चला. येतो सुनबाई. अच्छा अण्णा. जय, नीट घेऊन जा रे त्यांना. काय हो तुम्हाला पण ना सगळं सुहासला सांगण्याची काय गरज होती? पोटात जरा एक गोष्ट राहत नाही. दुसरा कोण नव्हता का चौकशी करण्यासाठी? अजून कसे आले नाही तो जय आणि अण्णा? जय अण्णांना कसं आणणार आहे? ट्रेननीच येणार आहेत ते, नाही तर बाय रोड 2 तास लागतील. अण्णांना प्रवास झेपेल काय?
हो आता तसे बरे आहेत ते. हं.